राज्यानं या आठवड्यामध्ये सलग 2 दिवसांमध्ये दोनदा एसटी बस गाड्यांमध्ये द बर्निंग बसचा थरार अनुभवला। काय आहेत त्यामागची कारणं आणि यावर काय खबरदारी घ्यावी यावरचा हा विशेष वृत्तांत। पहिली घटना घडली 17 एप्रिलला अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर अकोला मार्गावर। खामगाव आगाराची ही बस खामगावकडून माहूरकडे निघाली होती। व्याळा गावाजवळ ही बस आल्यानंतर गाडीतून धूर निघताना दिसल्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि अनेकांचे प्राण वाचवले। तर अहमदनगरमध्ये 18 एप्रिलला इमामपूर घाटात बस गरम होऊन पेटली, मात्र नागरिक आणि फायर ब्रिगेडच्या सहाय्यानं ही पेटती बस विझवली आणि 37 प्रवाशांचे प्राण वाचले। या संदर्भात एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी एसटीला आग लागण्यामागे वाढलेलं तापमान हे एकच कारण असू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली। ज्यावेळी आग लागतात त्यांच्यासाठी वेगळे वेगळे काही भरपूर कारण होऊ शकतात। फक्त एक हीट किंवा ऊन जास्त आहे ते पण एक कारण होऊ शकतो। जनरली शॉर्ट सर्किट मुळे होतात असे बसमध्ये जे प्रकरण असतात ते शॉर्ट सर्किट ज्यावेळी होतात त्या इमिजिएटली फ्यूज जे आहे आमचा ते गेला पाहिजे। पण काही ठिकाणी तसा फ्यूज लावला नव्हता ते आम्ही एक पूर्ण ड्राईव्ह घेतला होता की ते प्रत्येक ठिकाणी असे फ्यूज लावण्यात यावा। एसटी बसना आग लागण्याची नेमकी कारणं कोणती? एसटी बसला आग लागली असता प्रवाशांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत अकोल्यातल्या परिवहन यांत्रिक विभागाचे मुख्य विभागीय यांत्रिक अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं। इलेक्ट्रिक सिस्टीम मध्ये जे वायर्स आणि केबल्स ज्या ठिकाणी मेटॅलिक पार्टला टच होतात त्या ठिकाणी आम्ही इन्सुलेशन केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी इन्सुलेशन केलेलं आहे। वायरिंग शॉर्ट सर्किट होणार नाही याविषयी पूर्ण दक्षता घेतली जात आहे। इंजिनपासून जे आग लागते त्याचे मुख्य कारण आहे लिकेजेस। तर आम्ही सर्वात प्रथम त्या लिकेजेसला रिस्ट्रिक्ट करून राहिलो आहे। लिकेजेस बंद करण्याचा सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करत आहोत। आमचे लोक तिथले लोक आणि वर्कशॉपचे लोक मिळून ते लिकेजेस असणारे प्रत्येक पॉईंट्स बंद केलेले आहेत। गाडी कुठल्याही परिस्थितीत लिकेज राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। आणि सुरक्षित होण्यासाठी एसटी महामंडळानं काळजी घेणं आवश्यक आहे। सोबतच प्रवाशांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे। अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।